नमस्कार, मी श्रीहरी सुभाष कंबरकर. तर आजच्या व्हिडिओचं कारण म्हणजे व्यसन आणि हा व्हिडिओ खास कर तर मुलांसाठी आहे. तर तुम्ही पाहिलं असेलच की आता 7वी 8वीची मुलं सुद्धा व्यसनाच्या आहारी गेली आहेत. दारू, गुटखा, सिगरेट ही सगळी व्यसनं ही मुलं करायला लागली आहेत. तर याला जबाबदार कोण? एक तर अभ्यासाच्या नावाखाली सरकारने यांच्या हातामध्ये मोबाईल दिले. मग त्या मोबाईलमधून जे नको आहे ते पण ही मुलं शिकत आहेत आणि कुठं ना कुठं आम्ही पण याला जबाबदार आहेच, कारण ही लहान मुलं मोठ्यांना बघूनच सगळं शिकत असतात. पण या मुलांना मला एकच सांगायचं आहे की जे सोशल मीडियावर दाखवतात ते बघून आणि कुणाच्या पण नादाला लागून तुम्ही स्वतःचं आयुष्य खराब करून घेऊ नका. तुम्हाला तुमचं शिक्षण पूर्ण करणं गरजेचं आहे. आपल्या आईबाबांचा विचार करणं गरजेचं आहे, कारण एवढे कष्ट करून तुमचे आईबाबा तुम्हाला शिकवतात आणि तुम्ही असं व्यसनाच्या आहारी गेला तर सरळ सरळ त्यांची इज्जत तुम्ही धुळीला मिळवत आहात याचा विचार करा. आपल्या आईबाबांचं नाव मोठं करणं, आपलं नाव मोठं करणं हा तुमचा हेतू असला पाहिजे. आणि जर तुम्हाला व्यसनच करायचं असेल तर चांगल्या शिक्षणाचं व्यसन करा, पैसे कसे कमवायचे याचं व्यसन करा. पण हे फालतू दारू, सिगरेट, गुटखा याचं व्यसन करून स्वतःचं आयुष्य खराब करून घेऊ नका आणि आपल्या आईबाबांचं पण आयुष्य खराब करू नका, कारण तुमच्या आईबाबांच्या अपेक्षा फक्त तुमच्याकडूनच असणार हे लक्षात ठेवा.